पलूस गावाची नगर परिषदेची इलेक्शन होऊन आज पहिलीच मासिक मीटिंग झाली आणि त्या अनुषंगाने आज मी तुमच्याबरोबर बोलत आहे आणि 29 विषय ह्या सभागृहात आज विषयपत्रकार होते. पण भ्रष्टाचार मुक्त असं नगर परिषदेचं काम व्हावं ह्यासाठी आमची पहिली मागणी होती. त्याचबरोबर पाणी प्रश्नाचा हा एक ज्वलंत उदाहरण ज्वलंत विषय हा होता. त्या अनुषंगाने त्या कॉन्ट्रॅक्टदाराने आपल्या कामाची वाढ व्हावी मुदत वाढ व्हावी ह्यासाठी मुदत वाढ मागितली. खरं तर त्यावेळी आम्ही ह्या विषयाला तीव्र विरोध केलेला आहे, कारण एक निकृष्ट दर्जाचं काम ह्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या हातातून झालेलं आहे आणि ते सगळ्यांनी बघितलं आहे. कारण आपण ज्यावेळी बघत आलो आहे की आमनापूर गावापासून ही पाईपलाईन चालू झाली आणि त्या एका आमनापूर गावात जवळजवळ 4 टर्न आहेत आणि ते टर्न घेत असताना पाणी ही ग्रॅव्हिटीनं पलूसच्या जनतेपर्यंत पोचलं पाहिजे. ज्यावेळी पाईपलाईन करत असताना ते खुदाईनंतर त्याला ग्रॅव्हिटीनं लेवल करणे, ते पाईप ठेवणे, त्याच्यानंतर त्याच्या मुजवणे, त्याच्यावर रोलिंग करून सोलिंग करणे, असं टेंडरमध्ये असताना कुठलीही बाब टेंडरप्रमाणे केली गेलेली नाही. फक्त आणि फक्त पैशाची उधळपट्टी ह्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केलेली आहे. त्याच्यावरती नगर परिषदेचं एक अंकुश असावा ह्यासाठी आज आम्ही नगर परिषदेला धारेवर धरलेलं आहे आणि ह्यासाठी आम्ही एक मागणी केलेली आहे की येणाऱ्या काळात लवकरच सर्व नगरसेवकांच्या समोर त्या कॉन्ट्रॅक्टदाराची एक मीटिंग झाली पाहिजे आणि हे काम विलंब झालं आणि निकृष्ट झालं ह्याच्यासाठी नगर परिषदेनं त्या कॉन्ट्रॅक्टदाराला 15 ते 20% दंड करावा असं आम्ही त्यांना सर्व नगरसेवकांना एकमतानं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पलूसमधल्या विविध विषयाच्या ज्या कायदेशीर बाबी जागेसाठी वकील नेमले जातात, आमची एक आग्रहाची विनंती आहे की केलेली आहे आम्ही की त्यासाठी पलूसमधला जाणकार जे वकील आहेत सिनियर त्यांची नेमणूक व्हावी. ह्याचा उद्देश असा आहे की त्या वकील सर्व आपल्याला लवकर अवेलेबल होतात, त्यांचा आपल्याला मार्गदर्शन चांगले होईल आणि गावातला असल्यामुळे त्यांचं गावाबद्दल प्रेम असल्यामुळं तो विषय आपल्याला लवकरात लवकर संपवता येईल. त्याचबरोबर निधी उपलब्ध आता जो अण्णाभाऊ साठे असतील, दलित उत्तर हा निधीचा भरपूर 3 कोटी जवळजवळ निधी आपल्या पलूसला उपलब्ध झालेला आहे. त्याबद्दल आम्ही एकच वाक्यात त्यांना उत्तर दिलं की हा सर्व निधी जो आहे तो भ्रष्टाचार मुक्ततेची कामं झालेली पाहिजेत. कारण मागचा पाठपुरावा बघितला तर भयानक भ्रष्टाचार झालेला आहे, पण इथून पुढच्या काळात ते भ्रष्टाचार मुक्त कामं झाली पाहिजेत आणि ह्यासाठी आम्ही स्वतः प्रत्येक वेळी त्या भागात त्या पलूसमधल्या जनतेला शाश्वत करण्यासाठी आम्ही तिथं पोहोचणार आहे आणि सर्व नगरसेवकांना याची माहिती पण देणार आहे. त्याचबरोबर आज पलूसमधल्या सर्व नवीन नगरसेवकांना बसायची व्यवस्था कमी असल्यामुळं नवीन सभागृहाची मागणी हा विषयपत्रिकेत होता आणि आम्ही त्याला सांगितलं आहे की ह्याचं जास्त खर्च न करता फक्त त्या जागेचं बसण्या इतकीच जागा हॉल व्हावा. पण त्यासाठी आमचे त्या सभागृहाला वरती जे नवीन होणार आहे त्यासाठी जो नाव देण्यात आहे ते आमचे सहकारी अमृतप्पा माळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असं त्यांनी सूचित केलं. त्याला मी अनुमोदन दिलेलं आहे आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव ह्या वरच्या सभागृहाला व्हावं अशी आमच्या सर्व नगरसेवकांची मनापासून इच्छा आहे. त्याचबरोबर नवीन एक नमो उद्यान म्हणून एक इथं प्रकल्प आलेला आहे, त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आपल्या पलूसमध्ये खर्च करायचा आहे. त्यावेळीसुद्धा आम्ही त्यावेळी मागच्या वेळची जी झाडांसाठी जो भ्रष्टाचार झाला, मागील काही काळात 54 लाख रुपये नुसतं झाडाचं बिल काढायसाठी बिलं आली, त्यावेळीसुद्धा आम्ही त्याचा वारंवार पाठपुर करून त्याला आम्ही थांबवलेला आहे. तशी चूक आता इथून पुढे होऊ नये अशी दक्षता आम्ही CO मॅडम, नगराध्यक्ष मॅडम, गटनेते, उपनगराध्यक्ष ह्यांना दिलेली आहे. येणाऱ्या काळात आमचं पलूसच्या जनतेने आम्हाला जे निवडून दिलं आहे ते आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्यांच्या प्रत्येक कामासाठी आपण उपलब्ध राहू आणि नक्की आम्ही राहू. आम्ही पलूसच्या जनतेला आश्वासित करतो की आम्ही आमचं कर्तव्य बजावत असताना तुम्हीसुद्धा आम्हाला ह्यात इन्व्हॉल्व झाला पाहिजे आणि जनता जागृत झाली तरच कुठेतरी आपलं भ्रष्टाचारमुक्त नगर परिषद आपली होईल. तारखेच्या आधी 7 ते 8 दिवस आम्हाला या सभेची नोटीस आली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही एक आमच्या पक्षाच्या लेटरपॅडवरती म्हणणं मांडलं होतं की या सभेसाठी आपल्या पलूसमधल्या सर्व पत्रकार, सोशल मीडिया यांना बसायची परवानगी मिळावी. खरं तर परवानगी द्यायचं लांबच, पण ह्याने अक्षरशः तो विषयपत्रिकासुद्धा घेतलेलं नाही. खरं ही तीव्र वेदना आहे, कारण आमचं असं मत आहे की ज्या पलूस गावचा जी लोक आहेत त्यांना इथं पलूसमधला जो कारभार आहे तो इथून चालतो, तो कशा पद्धतीने चालतो ही जी माहिती मिळण्यासाठी पत्रकार हे एक माध्यम होतं आणि तो खरंच त्यांनी मान्य करायला पाहिजे होता आणि येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही ह्या पत्रकारितेच्या बसण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन आम्ही करू. आज पलूस नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली
पहिलीच सभा होती 29 विषय दादांनी सांगितल्याप्रमाणे. विषयामध्ये प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून आम्ही सर्वांनी अतिशय पोटतिडकीनं प्रत्येक विषयावर आम्ही बोललो सर्वजण, आणि प्रत्येक विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक विषयावरती आम्ही सर्वांनी एकमतानं ज्या ज्या गोष्टी चांगल्या ह्या पलूस शहरासाठी आहेत त्यासाठी आम्ही त्यासाठी आमचा पाठिंबा जाहीर केला, आणि ज्या गोष्टी पलूस शहरासाठी हानिकारक आहेत, ज्या लोकांच्या पैशाचा लोकांच्या खिशाला जे चाट बसणार आहे पैशाची, ते पैसे कुठेतरी द्यायचे कुठल्या तर ह्यात प्रमुख 3 मुद्दे होते. त्या प्रमुख 3 मुद्द्यामध्ये जे वीज बिल आहे, कंत्राटदारानं जे पाणी टाकीसाठी वापरलेलं वीज बिल आहे 3-3.5 लाखाची ती अमाऊंट आहे, ती आपण भरायची नगर परिषदेने. त्याबद्दल आम्ही विरोध दर्शवलेला आहे. त्याची पूर्ण आम्ही माहिती मागवलेली आहे. ती माहिती आल्याशिवाय ते बिल भरायचं नाही असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या बरोबर जो विम्याचा करार करण्याचा यांनी जो 2,81,000चा जो विषय आहे, ह्यामध्ये आपल्या पलूस नगर परिषदेची 11 वाहनं आहेत. जी 11 वाहनं सद्यस्थितीमध्ये काय ज्याचं पूर्ण त्या वाहनांचा विमा केलेला नाही, 1 वर्ष झालं आणि आत्ताच करायचं घेतलेलं आहे. अनेक वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट नाही, सगळी वाहनं बंद अवस्थेत आहे. त्याची परिस्थिती आता तुम्ही शहरात बघतायत. 11 वाहनापैकी जी वाहनं आपण टेंडर स्वच्छता टेंडरला जी भाड्यानं देतो या, त्याचं भाडं किती येतं आहे आपल्याला, आणि ह्या वाहनांच्या वरती जर आपण विमा करतोय खर्च करतोय तर ही एवढी रक्कममध्ये तुम्ही नॅशनल इन्शुरन्स कंपनीलाच का देत आहे, ह्यासाठी आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि ह्याच्यावर सखोल चौकशी केली आहे. याचं आम्हाला उत्तर माननीय मुख्याधिकारी मॅडम आणि माननीय नगराध्यक्ष मॅडम देतो म्हणून सांगितलं आहे, त्याचं आम्हाला ते देतील. त्याचबरोबर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या गोष्टी आपल्या पलूसच्या पाणी स्कीमला मुदतवाढ वगैरे पाहिजे त्यांना, तर ती मुदत ऑलरेडी दिलेली आहे आणि इथून पुढे मुदतवाढ 4 महिन्याचीच देणार आहे. ती 4 महिन्याची काम पूर्ण व्हावं, पण प्रत्यक्ष आता टाक्यांना पाण्याची टाकी करायला सोय नाही, त्या संदर्भात पण सखोल चर्चा झाली. अतिशय प्रत्येक गोष्टीवर आम्ही व्यवस्थित बोलणं चालणं झालेलं आहे सर्वांचं. पण आता मुद्दा जे दादांनी आता 2-3 मुद्दे सांगितले त्याप्रमाणे सर्व मुद्दे अतिशय त्याची पत्र वगैरे आम्ही दिलेले आहेत, जमा केले आहेत, आणि त्याच्यावरती पुढून आता काय आम्हाला माहिती मिळत्या ते आम्ही नंतर तुमच्याशी शेअर करू. धन्यवाद. ते दुसरा पलूस नगर ग्रामपंचायतीकालीन 11 पाणीपुरवठा कर्मचारी व 18 आरोग्य कर्मचारी व 1 पाणीपुरवठा रोजंदारी कर्मचारी यांचा शासन निर्णय त्यानुसार कुशल अकुशल कर्मचारी यांना विशेष भत्त्याचे वाढ देण्याची सर्व सभेपुढे निर्णय सादर केला आहे. त्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. परंतु नगरपालिकेच्या चुकीमुळे त्यांचे त्याचबरोबर पलूस नगरमध्ये 7 कर्मचारी यांचे प्रशासनाच्या चुकीमुळे अद्याप नगर समावेश होऊन शकले नाही. त्या नोंद प्रशासनाच्या चुकीमुळे प्रविष्ट ई मध्ये आहे, तरी ते 7 कर्मचारी यांची ड मध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवणे गरजेचे आहे. तरी ते नगरपालिकेने पाठवून इथल्या गोर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व त्यांना भरघोस पगार वाढ देऊन त्यांच्या योग्य ते न्याय द्यावा ही अशी नम्र विनंती करतो.